नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल ब्लॉगच्या आजच्या डे 4च्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज काय प्लॅन नाही आहे दिवसभरात काय करू असा. सो रँडमली जे दाखवता येईल ना ते आपण दाखवूया. सो अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया पुढे पुढे काय काय घडते आणि काय काय तुम्हाला पाहायला मिळते. चला, आज पण छोटासा शूट आहे. सो आधी ते शूट आटपून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग पुढे पुढे जाणार असून तर तुम्हाला सांगतो. सो आपलं आजचं लोकेशन आहे वर्सापटचं बीच आणि समोर आपले क्लायंट आहे. ॲक्च्युली 5th बर्थडेचं शूट करायचं त्यांचं प्री बर्थडे शूट. सो असंही लोकेशन आहे. सो आता बीचवरचे फोटोज पहिले काढूया आणि त्याच्यानंतर मग माझा प्लॅन आहे की इथे बोट आहे, ही बघा, या बोटीवरती उभं राहून फोटो काढायचा प्लॅनिंग आहे. सो इथे घेऊन जाऊया. टर्टल फेस्टिवलचं लोकेशन बघा मित्रांनो, तिकडे आहे त्या साईडला तिथे. सो असं आपलं आता शूट चालू झालं आहे, बघूया. Smile. इकडे बघ, एकदा स्माइल. इकडे बघ. बघतच नाही. इकडे बघ, स्माइल. थंब दे, थम्स अप. एका हाताने हस. ओके, थम्स अप. हस नीट. ॲक्च्युली फोटो आम्हाला कसा घ्यायचा होता ना तो दाखवतो. हे 5 नंबरचे काय ते फोटो घेतले, त्यातले सिलेक्ट 2-3च सिलेक्ट होणार आहे. सगळे असे फोटोज आहेत. हा एक फायनल होईल. त्याच्यानंतर एक कॅन्डिडेट घ्यायचे होते मुवमेंट, हा एक फायनल करता येईल. त्याच्यानंतर अजून एक फोटो आहे फायनल होऊ शकतो, हा एक फायनल होईल. सो असं आहे. शूट करायच्या आधी टेन्शन आलं होतं, लहान मुलांचं शूट कसं करायचं, बरं आता मजा येते. कारण एकदा रिझल्ट भेटला ना की नंतर मग काय टेन्शन नसतं ना डोक्याचं, तो सगळं दूर होतो. सो आपण आता वर्षावरमध्ये लास्ट कॉस्ट्यूम राहिलं आहे, ते झालं की मग आपलं इथलं पॅकअप होतं. आणि आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी दाखवणार आहोत, त्याच्यावरती कालच आमचं डिस्कस झाला आहे. सो ते काय ना ते पुढे तुम्हाला समजेल. सो तर त्याच व्हिडिओवरती बनून राहा. तू दादाकडे बघ समोर आणि हस. पाय पकडायला देऊ त्याला. हां, पाय पकड. अशा प्रकारे आत्ताचं प्री बर्थडे शूट झालं आहे. सो आता आम्ही निघालो घरी. तर बघूया पुढे जर तुम्हाला सांगितलं आहे तर ते नवीन काहीतरी ट्राय करणार आहोत, ते आपण ट्राय करूया दुपारी. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गुहागरच्या बीचवरती. इथे अन्नपूर्णा भेळपुरी सेंटरला आपण आता नाश्त्याला आलो होतो. सो गुहागरमध्ये बीचवरती तरी आतापर्यंत घावणे आपल्याला कुठे मिळत नव्हते. तर आता काय झालं आहे, अन्नपूर्णा भेळपुरी सेंटरमध्ये आपल्याला घावण्याचा देखील आस्वाद घेता येईल.
सो तुम्ही कधी शुक्रवार शनिवार किंवा सुट्टी जर सलग कधी येत असतील त्या वारात जर तुम्ही कधी गुहागरमध्ये असाल तर तुम्हाला इथे घावणे मिळतील. ते पण सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या वेळेत घावणे मिळतील तुम्हाला. आणि दुसरी इथली स्पेशल डिश म्हणजे मी खास करून इथेच काय येतो नाश्ता करायला किंवा मी सगळ्यांना प्रेफर करतो इथेच या, तर ते म्हणजे गुहागरमधील एकमेव ठिकाण जे हे आहे की ज्या ठिकाणी आपल्याला समोसा चाट खायला मिळते. अजून एक आंबोळी देखील इथे मिळते. सो तुम्ही कधी येताय सुट्टीच्या वारांना खास करून शुक्रवार शनिवार रविवार ह्या वेळेला तर सकाळी 6 ते 12 नक्कीच या ठिकाणी आंबोळी आणि घावणा ट्राय करून बघा. मी पण असं शूट मुळे ना आता जास्त कॉल करत नाही. इकडे तो आता मला सांगायला वगैरे येणार होता मध्ये, पण त्याला काय जमलं नाही आणि मला पण कॉन्टॅक्ट करायला जमला नाही की ह्या तारखेला. सो पहिलं पण घावणं ट्राय केलं, मस्त टेस्ट आहे. सो मी तुम्हाला सांगेन की सुट्टीच्या वेळेला कधी आलात ना तर नक्की एकदा ट्राय करा घावणे. हे लहान होतो आम्ही त्यावेळेला असे यायचे पॉपिंग कॅन्डी आणि आज बरेच वर्ष हे बघायला भेटलं आहे. असं म्हटलं जरा घेऊन बघूया ट्राय करून. माडावर चढत होता खरं म्हणजे आज आम्हाला, पण पुढच्या एक डे 3 डे 4 मध्ये कधीतरी तुम्हाला दाखवू पुढच्या ह्याच्यात. आता ह्याचा आवाज कधी तुम्हाला दाखवतो जिभेवर ठेवल्यावर. मला ना माहीतच हवा, मला आवाज घ्यायला माहीतच हवा. हा पण नेमका आला, ती कांदाल पण नेमकी आली. शेवट आवाज येते. हा अजून ह्याच्यात भारी वाटते पण हाय पाहिजेत. पवन विखारे भारी याचं नाव घेत नाहीत. पवन विखारे आतमध्ये आहेत. 2चा यांना जायचा टायमिंग होता आणि अजूनही 3 वाजलेले तरी बाहेर पडायचं नाव घेत नाहीत. कुंभवरून झोपला आहेत मध्ये. नवरा नटतोय. नाही हा नाही कुत्रे अंगावर, हा पण आहे. हा बिचार चांगला आहे. हा रोहितचा कुत्रा आहे. शहाणे आहेत, बरोबर येतात ते. खायचा टाइम आहे ना इथे आले ना बरोबर पाहुणे की येतात. तुम्ही हात नाही लावणार आता. हा निर्डे कारकाटलाय त्याच्यात. रॉटविलर नको इकडे. हा बस चक्काचक आहे, चक्काचक एकदम. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला डे 4चा लाईफस्टाईल ब्लॉग ह्या ठिकाणी आपण संपवतोय. आता तुम्ही म्हणाल की मधला पिरियड कुठे गेला, तर ॲक्च्युली होतं एक एक्सपोजिंगचं शूट, बट ते थोडं सिक्रेटली ठेवायचं होतं. त्याचा लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये ते दाखवायचं नव्हतं. सो म्हणून मग ते शूट करण्यात मिडल टायमिंग गेला आणि नंतर मग आता जो घरी आलो मी तर म्हटलं फ्रेश होऊया आणि हा व्हिडिओ एंड करूया. तर तुम्हाला हा डे 4चा लाईफस्टाईल ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.